मराठी साहित्य विश्वात कविता ही मनाची प्रांजळ अभिव्यक्ती आहे. कविता लेखन, अभिवाचन, नाट्य आणि संपादनाच्या माध्यमातून त्यांनी साहित्याशी नातं जपलं आहे. ते आहेत उज्ज्वला धांडजे मॅडम. या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. प्रत्येक साहित्यिक प्रवासाला एक सुरुवात असते आणि ती सुरुवात अनेकदा अगदी सहज पण खोल परिणाम करणारी असते. मॅडम, तुमच्या कविता लेखनाची सुरुवात केव्हा झाली आणि कशी झाली त्याविषयी सांगा. मॅडम, कविता लेखनाची सुरुवात कविता ही उत्स्फूर्त यावी लागते. ती ज्यावेळी येते ना, त्यावेळी त्यात आपल्या भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. पण माझा अनुभव तुम्हाला खूप वेगळा वाटेल. कवितेच्या प्रांतात मी नव्हते आणि एक दिवस माझी सगळी कामं आटपल्यानंतर मी झोपल्यानंतर ना मला असं पडले फक्त, आणि मला ना असं वाटायला लागलं की काहीतरी आपल्याला असं लिहावं असं वाटतंय, पण नको. पण अस्वस्थ झाले. मी उठले आणि जे काय मनात आलं ते मी कागदावरती लिहून घेतलं, ज्या जशा होत्या तशा. बरं. म्हणजे त्यात यमक, मुक्त छंद ते मला ठाऊक नाही. जे मनात आलं ते मी लिहिलं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ह्या प्रांतात मी नव्हते. बरं, कविता झाल्यानंतर त्या कविता कशा होत्या, एकाच प्रकारच्या होत्या मॅडम, की आपली बायको घरात मरमर काम करते. म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटते की मीच म्हणून हे काम करते, पण माझ्या नवऱ्याला काही किंमत नाही असं. आणि माझ्या मनात असे काही विचार न करताना त्या ज्या कविता आहेत त्या, तो नवरा जो बाहेर टीव्ही बघत किंवा पेपर वाचत असतो ना, त्याचा एक डोळा असतो बायकोकडे. त्याला पण वाटतं की अरे वा, किती आपली बायको काम करते, पण तो बोलून नाही दाखवत. आणि त्याच त्या भावना आहेत. म्हणजे एका स्त्रीला आलेल्या त्या पुरुषांच्या भावना आहेत की त्याच्या नजरेतनं तिचं प्रत्येक गोष्टीतलं, तिचा मुलांचा अभ्यास, तिची घरातली कामं, तिच्या सासू सासऱ्यांची सेवा, ती बाजारात गेल्यानंतर तिथलं तिचं वागणं, तिच्या सणांचं हे, किंवा ज्यावेळी तिचा पहिला केस पिकतो ना, त्यावेळी तिच्या मनात काय भावना आल्या असतील, त्यावेळी आपण कसं, हे अशा प्रकारचा तो एक काव्यसंग्रह आहे. म्हणजे खूप छान वाटतात त्या कविता. साध्या सोप्या सरळ आहेत, फार अशा हे नाही आहेत, पण त्या भावनिक आहेत. आणि तो मी तसाच काव्यसंग्रह प्रकाशित केला. काव्यसंग्रह आहे तो, आणि त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे हृदयी प्रीत जागते. अच्छा, अशी माझी पहिली सुरुवात होती. खूप सुंदर, खूपच छान. तर मॅडम, पिंपरी पुणे इथे अखिल भारतीय संमेलन यामधील तुमचे अनुभव सांगा. आणि मराठी साहित्य विश्वातील पहिल्या 10 लाख प्रतींच्या काव्यसंग्रहात आपली कविता समाविष्ट होण्याचा अनुभव, आणि ती कविता आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल. हो मॅडम, काय झालं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी पुणे येथे होतं, आणि मी याच्या अगोदर संमेलनाचा अनुभव घेतला नव्हता. आणि मी सहज यांना म्हटलं, कविता पाठवू का हो, तुम्ही सिलेक्ट झाली तर याल का? हे म्हणाले हो. कारण नवऱ्याला पूर्ण विश्वास असतो ना की आपल्या बायकोची कविता सिलेक्ट होणारच नाही, आणि माझी कविता सिलेक्ट झाली. मग आम्ही गेलो तिथे, पण माझ्या पुरती मी गेले नाही की माझं सादरीकरण ह्या दिवशी आहे असं न करता आम्ही पूर्ण तिथे 3 दिवस राहिलो, आणि संपूर्ण त्या साहित्य संमेलनाचा आम्ही आनंद घेतला, आस्वाद घेतला. त्याचे स्वागताध्यक्ष होते आदरणीय डॉक्टर PD पाटील, आणि खूपच भव्य दिव्य असं होतं. आणि तिथे माझी कविता मी सादर केली. सगळ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर मी एकदम हवेतच होते. एवढ्या संमेलनात माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीने जावं आणि सादरीकरण करावं. आणि त्याच्यानंतर ना एक दिवस त्यांचा मला फोन आला की मॅडम, यावर्षी हे 89वे कवी संमेलन आहे, त्यामुळे 89 कवींची आम्ही त्यांच्याकडे आलेल्या 1065 कवितांमधनं फक्त 89 कवितांची निवड केली आहे, आणि त्यात तुमच्या कवितेचा समावेश आहे. म्हणजे माझ्यासाठी, मी काउंटरला होते आणि तो फोन आला. म्हणजे माझ्यासाठी मी काय करू आणि काय नको. आणि मला खरंच ना कौतुक आहे की माझ्या बँक ऑफ महाराष्ट्र तळेरे ह्या शाखेत प्रत्येक सहकार्याने ना माझं मनापासून कौतुक केलं आणि प्रोत्साहन दिलं. प्रोत्साहन फार महत्वाचं असतं. तर बँकेत काय लोक म्हणणार, कुठे साहित्य, कुठे मॅडमची कविता, हे न करता सगळ्यांचं इतकं प्रोत्साहन असायचं ना, त्यामुळे मला असं खूप प्रोत्साहन मिळायचं काही करायला. आणि त्यांचं आलं मग मस्त तो एक काव्यसंग्रह आला. नंतर संपूर्ण त्याचे मिनिट्स आले. सगळ्या अशी मस्त 2 जाड पुस्तकं आली. आणि हे आपले सगळ्या कस्टमरना, हो बघा आमच्या बाईंचं काव्यसंग्रह, बाई तिकडे गेले ना, बाईंनी कविता सादर केली, हो बघा.
आणि असं फार कौतुक चाललेलं. आणि संध्याकाळी घरी जाताना मी जर ठेवायला गेले ना, ते घरी न्यायला हवं ना, तिथे एक लखोटा दिसला. त्या लखोट्यात ना तो बाजूला जसा उभा होता. उघडून बघितलं तर 10,000चा चेक. मग आणि त्यांनी पत्र लिहिलेलं होतं की हे तुमचं मानधन म्हणून आहे. म्हणजे असं 89 कवींना 10,000 म्हणजे 8,90,000. आणि त्याची प्रिंटिंग कॉस्ट ना जास्त आहे, तरी पण 1,10,000 पेक्षा नक्की जास्त आहे. कारण माझी देहदान कविता होती ना, त्याच्यात माणूस ज्यावेळी मरतो त्याच्यानंतर त्या प्रेताची ओळख काय असते, त्याच्या अंगठ्याला बिल्ला लावलेला असतो ते. मग माझी देहदानची कविता आहे ना, तिथे जे चित्र आहे ना ते असं पाय आणि पायाला तो लावलेला बिल्ला. म्हणजे नुसता त्याने काव्यसंग्रह नाही काढला, तिथे सुद्धा डोकं खूप प्रगल्भतेने काढलेलं आहे. आणि त्याचं संपादन आदरणीय श्री राजन लाखे सर यांनी केलेलं होतं. आणि ती माझी कविता देहदान होती. म्हणजे ज्या आपल्या हलक्या फुलक्या कविता असतात ना त्याच्यापेक्षा वेगळी, म्हणजे त्याची सुरुवातच वेगळी आहे. तर माझ्या कवितेची सुरुवात करते. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. अरे माझी ही अंतयात्रा आणि कशी, म्हणजे तो माणूस मेला, वरती गेला आणि तिथून त्याला तो बघतोय की आपल्या पुढे काय होत आहे, तर ही अंतयात्रा चाललेली आहे. त्याला आश्चर्य वाटतं की माझी अंतयात्रा कशी. मग त्याला आठवतं की जन्मासी यावे, जन्माचे सार्थक करावे. या जन्मी माझ्याकडून पण ते नाही घडले. आपल्या हातून काहीच झालं नाही त्याच्या, की ह्या जन्मी आपण काहीतरी चांगलं करावं होतं. म्हणून काय झालं की त्याला असं पश्चाताप झाला. पश्चाताप होणे मनीचा निश्चय झाला. मृत्यूनंतर काही करावे, देहदानाचा फॉर्म मी भरला. मग देहदानाला तयार होतील का घरचे? कळकळीने केली होती मी घरच्यांची विनवणी. कळकळीने केली होती मी घरच्यांची विनवणी. नको तर मजेला टाकू, जाळून किंवा पुरुनी. करा नरदेहाचे सार्थक, करा नरदेहाचे सार्थक. होला हो सर्वांनी म्हटले, अकस्मात जाण्याने कदाचित, अकस्मात जाण्याने कदाचित भावनांचे बंधही फुटले. नाहीच कसे कुणाला स्मरण झाले माझ्या देहदानाचे, नाहीच कसे कुणाला स्मरण झाले माझ्या देहदानाचे. की जाणीवपूर्वक विस्मरण असेल, की जाणीवपूर्वक विस्मरण असेल समाज विरोधाच्या भीतीचे. पुनर्जन्म आत्मा मुक्ती या पाशातच गुरफटलेले, पुनर्जन्म आत्मा मुक्ती या पाशातच गुरफटलेले. अग्नी देऊन मुक्ती मिळवून देण्यात फसलेले. म्हणून मग तो लोकांना सांगतो, ज्या विनम्र अभिवादन करतो मी मानवा. जे माझे झाले ते तुझे नव्हावे, जे माझे झाले ते तुझे न व्हावे. मृत्यूनंतर तर देहदान व्हावे. विज्ञान युगात देहदानाने होई नवे संशोधन, विज्ञान युगात देहदानाने होई नवे संशोधन. त्यातूनच मिळे सर्वांना नवसंजीवन. मनबा वेळीच सावध हो, देहदानासारखा उत्तम दाता हो, देहदानासारखा उत्तम दाता हो. खूप सुंदर कविता आहे मॅडम तुमची. बरं, साहित्याची ओढ अनेक क्षेत्रांमधील व्यक्तींना आपल्याकडे खेचते, तर आपलाही प्रवास तसाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर बँक आणि साहित्य ही मैत्री कशी काय झाली? पहिल्यांदा आमच्या शेजारी आदरणीय प्रसाद घाणेकर सर राहतात. तर अतिशय चोखंदळ वाचक, भारतीय स्टेट बँकेतून ते निवृत्त झालेले होते. त्यांनी रिटायरमेंट घेतली होती. मग त्यांनी ना एक कार्यक्रम पहिला बोरकर जन्मशताब्दीचा बसवला आणि त्यात त्यांनी ऑडिशन घेतलेला. तिथे मी गेलेले, माझं सिलेक्शन झालं. आणि बाबा बोरकर जन्मशताब्दीच्या वेळेला त्यांच्या भरपूर कविता, त्यांचं वाचन, आणि तो असा खूप छान कार्यक्रम होता. आणि त्यानंतर जन्मशताब्दीच्या वेळेला आम्ही महाराष्ट्रातून गोव्यात जाऊन तो पहिला कार्यक्रम केलेला. त्यामुळे गोवावाल्यांना पण आमच्याबद्दल खूप आदर आणि कौतुक वाटलेलं की बाबा बोरकर गोव्याचे असताना सुद्धा महाराष्ट्रातनं येऊन तिथे आम्ही कार्यक्रम केला. आणि त्याने माझं असं मनोधैर्य वाढलं. नंतर आम्ही कुसुमाग्रज जन्मशताब्दीचा पण कार्यक्रम केला आणि आमचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. आणि दुसरी गोष्ट, त्याच वेळी ना आदरणीय विजय शेट्टी सर त्यांनी वेगवेगळी सदरं चालू केलेली. त्या सदरात आपण लिहावं म्हणून मी लिहित गेले. आणि त्यानिमित्ताने
मला माझा स्वतःचा असा एक वाचक वर्ग मिळत गेला की अच्छा. मी लिहिलेले लेख लोकांना आवडत गेले आणि खाली नंबर असायचं की पहिल्यांदा मी लिहिलं, मला खूप फोन आले. मग मी लिहिलं ना हां. की मी त्या दिवशी मी रजाच टाकायची, अच्छा. कारण इतके फोन यायचे ना सगळ्यांचे. हम्म. त्यावेळी कसं मोबाईलचं पण इतकं प्रस्त नव्हतं ना, हो. म्हणजे पेपर सगळेजण वाचायचे की मी त्या दिवशी घरातच थांबायची की कोणाचा फोन आला तर. जो माणूस ज्या इंटेन्सिटीने फोन करतो ना तो त्या क्षणाला उचलला तर मजा, हो. नाही तर हा काय म्हणताय सर फोन केलेला का, मग हा हा हो असं होतं. मग तो पण आपण माझं आयुष्याचं मेन ध्येय प्रत्येक गोष्टीत आनंद घेणं, बस खरंय. इतकंच, एवढंच. बाकी माझ्या अपेक्षा काही नाहीत. आनंद घेणं आणि जमेल तितका दुसऱ्याला आनंद देणं. खरंच खूप आणि छान. तसंच हां. आमच्या बँकेचं एक पासबुक आनंदाचे असे त्याच्यासाठी म्हणून मी लिहित गेले. हम्म. आणि असं माझं लेखनाचं प्रत्येक वेळेला प्रयत्न करत होते मी हां. आणि अभ्यास करत होते आणि अभ्यास पूर्ण लिहित होते. घाणेकर सरांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होतं. हम्म. असा माझा प्रवास चालू होता. खूप छान. म्हणजे कविता केवळ लिहिली जात नाही, ती सादर केली जाते आणि त्या सादरीकरणाचा मंचही तितकाच महत्वाचा असतो. तर मॅडम, साताऱ्यामधील अखिल भारतीय मराठी संमेलन नुकतंच संपन्न झालं, तर त्याचा अनुभव आम्हाला सांगा. आणि तिथे तुम्ही कविता सादर केली असेलच, तीही नक्कीच आमच्या श्रोत्यांना ऐकवा. हो मॅडम, आम्ही आता 1 तारीखला 1 ते 4 तारीखपर्यंत सातारा साहित्य संमेलन नगरीत होतो आणि अजून पण आम्ही त्याच विश्वात आहोत. इतकं ते भव्य दिव्य प्रगल्भ आणि सगळ्याच बाबतीत परिपूर्ण वैचारिक साहित्य संमेलन झालं. म्हणजे काय बोलावं आणि काय बोलू नये, आणि लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद होता की आपण सांगूच शकत नाही. अगदी छोटी छोटी मुलंच, महाराष्ट्रातून 250च्या वरती तिथे प्रकाशनं आलेली होती. अच्छा. आणि छोटी छोटी मुलं सुद्धा ते बालसाहित्याचं बघत होते, खरेदी करत होते. एक ना तो वेगळाच माहोल होता. खूप छान. हां, आणि बाकी पण खूप चांगले झाले. आणि तिथे मला कविकट्ट्यासाठी माझ्या कवितेची निवड झाली, हे माझ्यासाठी खूप आनंददायी प्रवास होता. हो ना. हां, आणि तिथली पण माझी एक कविता म्हटलं की साधी सोपी सरळ असंच आहे माझं. फार कठीण कठीण शब्द नाही. ज्याने मला आनंद मिळतो ती माझी कविता. तर मी तुम्हाला माझ्या कवितेचं शीर्षक आहे करून तर बघ. किती सुंदर आहे हे जीवन, किती सुंदर आहे हे जीवन, या जीवनाचा आस्वाद घेऊन तर बघ. मौल्यवान असतात प्रत्येक क्षण, मौल्यवान असतात प्रत्येक क्षण, त्या क्षणांना न्याय देऊन तर बघ. टीचभर खळगीसाठी ऊर फुटेस तोवर धावताना, टीचभर खळगीसाठी ऊर फुटेस तोवर धावताना, विसाव्याचे क्षण अनुभवून तर बघ. पाश्चात्य भोजनशैली झालाय तुझा आहार, पाश्चात्य भोजनशैली झालाय तुझा आहार, घरातील आमटी भात खाऊन तर बघ. खूप छान. होऊ नकोस वेडापिसा भ्रमणध्वनीसाठी, होऊ नकोस वेडापिसा भ्रमणध्वनीसाठी, गरजेपुरता त्याचा वापर करून तर बघ. ग्रासला आहेस तू शहरी प्रदूषणाने, ग्रासला आहेस तू शहरी प्रदूषणाने, गावातील मोकळा श्वास घेऊन तर बघ. वृक्षवल्ली असती प्राणजीवनाचा, वृक्षवल्ली असती प्राणजीवनाचा, सिमेंटच्या जंगलात त्याचं संवर्धन करून तर बघ. समृद्ध साहित्याचा लाभलाय आम्हा वारसा, समृद्ध साहित्याचा लाभलाय आम्हा वारसा, त्या साहित्याच्या डोहात डुंबून तर बघ. वा. अभंगन ओवी आहे ही संत परंपरा, अभंगन ओवी आहे ही संत परंपरा, त्या अभंगांची अवीट गोडी चाखून तर बघ. संगीताने मिळे मनाला चैतन्यान उभारी, संगीताने मिळे मनाला चैतन्यान उभारी, त्या संगीताची महफिल सजवून तर बघ. चित्रकाराच्या कुंचल्यातून उमटतं नयनरम्य चित्र, चित्रकाराच्या कुंचल्यातून उमटतं नयनरम्य चित्र, एकदा त्या चित्रात रंग भरून तर बघ. किती सुंदर आहे हे जीवन, या जीवनाचा आस्वाद घेऊन तर बघ, या जीवनाचा आस्वाद घेऊन तर बघ. अप्रतिम मॅडम.
मॅडम, आपण केवळ कविता लेखनापुरत्या मर्यादित नाही तर नव्या संकल्पनांमध्येही सक्रिय आहात. तर आपण केलेल्या मिरर इमेज बद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल आणि तो अनुभव काय होता सांगा ना. हां मॅडम, एकदा ना मी वाचलेलं अमिताभ बच्चन यांना हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या काव्यसंग्रहाची मिरर इमेज त्यांच्या एका श्रोत्याने दिली होती. मग एखादी गोष्ट ना मॅडम माझ्या मनात आली ना की ती करेपर्यंत मी अस्वस्थ असते, की मला वाटेलेलं आपण पण ही असं काहीतरी वेगळं करावं. म्हटलं आता मिरर इमेज करायची तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक. हां, आणि त्याच वेळी बातमी वाचली मी की यशवंतराव चव्हाणला मुंबईला त्यांचा वाढदिवस, कोमसापेचा रौप्य महोत्सवी वाढदिवस आणि त्यांच्या लेखनाचा हिरक महोत्सवी वाढदिवस, अशा तिन्ही गोष्टी एकत्र होत्या आणि तो कार्यक्रम यशवंतराव चव्हाणला मुंबईला होणार होता. अच्छा. मग मला वाटलं की आपण पण काहीतरी करून तर बघावं, म्हणून त्यांचा एकच काव्यसंग्रह शब्दानो मागुते या मी लायब्ररीत शोधला, इकडे शोधला, मला मिळायला खूप कठीण झालं, पण मी प्रयत्न सोडले नाही. हा काव्यसंग्रह शेवटी मला मिळाल्यानंतर त्याच्यात 85 कविता होत्या. मी त्यातल्या 60 कविता निवडल्या आणि त्या 60 कवितांची मिरर इमेज केली. अच्छा. हां, आणि हा वेळ कुठे मिळणार? रात्री 12 वाजल्या की माझा दिवस चालू होतो सगळी कामं आटपल्यानंतर, आणि मी त्या रात्री जागून ना मॅडम ती एक एक कविता वाचून अक्षरशः ती मधुबाईंची एक एक कविता मी जगले ते लिहिताना. बरं. आणि त्यावेळेला मी तळेऱ्याला होते कामाला, म्हणजे परत सकाळी उठून घरातलं काम करून मला 7:45ची एसटी पकडून जावं लागत होतं. हां, पण ते आपण असं एखाद्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली की आपल्याला कसं सुचत नाही ना, तसंच झालं. आणि तो काव्यसंग्रह, ती मिरर इमेज घेऊन मी यशवंतरावला पोचले. माझी अपेक्षा एवढीच होती की त्या दिवशी मधुबाईंचा वाढदिवस आहे, तर ते व्यासपीठाकडे जाताना त्यांना वाटेत असं हातात द्यावं आणि खूप खूप शुभेच्छा आणि वंदन करावं एवढंच, किंवा ते पहिल्या लाईनमध्ये बसलेले असतील ना तर तिथे त्यांना द्यावं, एवढ्याच माझ्या अपेक्षा. पण आपण ते द्यावं. आणि त्याप्रमाणे आम्ही गेलो. 6चा कार्यक्रम होता संध्याकाळी. 5:45 झाले तरी मधुबाई आले नव्हते. मग माझ्या लक्षात आलं की आता मधुबाई शक्यता कमी आहे आपल्याला भेटण्याची, कारण ते आले की ते सरळ व्यासपीठावर गेले, किंवा तिथे आपल्याला सामान्य माणसाला कोण ओळखणार. आणि मी त्यांना असं त्या इमेज ठेवलेली होती तिथे, इतक्यात एका व्यक्तीचं लक्ष गेलं, तर मला मॅडम काय आहे हे, मी म्हटलं मिरर इमेज. त्यांनी उघडून बघितलं. ते म्हणाले अरे वा खूप छान आहे, आपण संयोजकांना भेटूया. मी पण हो म्हटलं, कारण एवढी माझी मेहनत कुठेच संधी नव्हती. संयोजकांना सांगितलं. ते म्हणाले की आमचा मिनिटाचा सेकंदाचा कार्यक्रम फुल आहे, तुमचं काही इथे तुमच्यासाठी आम्ही वेळ देऊ शकत नाही. तितक्यात कोणाची तरी ना तिथे नजर गेली तिथे. ते म्हणाले की अरे वा खूप छान आहे, आम्ही तुम्हाला एक संधी देऊ शकतो की तुम्ही व्यासपीठावर जायचं, मधुबाईंना द्यायचं आणि खाली उतरायचं, काही बोलायचं नाही. अच्छा. आणि त्या कार्यक्रमाच्या निवेदिका आदरणीय कल्पना साठे मॅडम होत्या आणि त्यांनी मला बसायला सांगितलं. कार्यक्रम चालू झाला आणि जेमतेम ना 15-20 मिनिटात कल्पना साठे मॅडमने माझं नाव घेतलं, की माझ्यासाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता, की मला वाटत होतं की आपला नंबर कधीतरी, आपली मानसिकता असते ते ऐन वेळेला कोण आलं की त्याला बरोबर शेवटी ठेवायचं. आणि लगेच 10-15-20 मिनिटात माझं नाव घेतलं. फर्स्ट रो मध्ये होते आणि मी आल्यानंतर ती मिरर इमेज घेतली आणि मधुबाईंना दिली. मधुबाईंना तर कोकणबद्दल खूपच प्रेम. त्यात आपल्या कोकणातनं कोणतरी एक मुलगी आपल्यासाठी हे असं घेऊन आली आहे. मधुबाईंचे पण डोळे खूप भरून आले, मला पण. आणि ते सगळे खूप होते असे. ते म्हणाले काय आहे मिरर इमेज, मस्त ना, आम्ही त्याला मुखपृष्ठ केलेलं मिरर इमेजचं. मग आपणच त्यांनी सांगितलं की मॅडम फक्त तुम्हाला 5 मिनिटं वेळ देतोय आम्ही, की हे काय आहे आणि हे तुम्ही का केलं हे सांगायचं. आणि मी तिथे 5 मिनिटात मी का केलं, त्यात मी करताना पहिली कविता कुठची घेतली, शेवटची कविता कुठची घेतली, ती का घेतली, हे सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर माझं बोलणं झाल्यानंतर यशवंतराव खचाखच भरलेला होता. त्या सगळ्यांनी उभं राहून मला टाळ्यांनी दिलेली दाद ना मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग मधुबाईंचं मला आलेलं पत्र,
सौ उज्ज्वला असं. म्हणजे नाडकर्णी नगरमध्ये माझ्यासारखा एका सामान्य व्यक्तीला मधुबाईंचं पत्र येऊ शकतं. हो. खूपच मला गोड अनुभव म्हणावा खूपच लागेल. गोड अनुभव. हो. मॅडम, तुम्ही केवळ मंचावर नव्हे तर साहित्य चळवळीमध्येही सातत्याने कार्य करत असतात. तर कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण अंतर्गत ऑनलाईन ऑफलाईन 100हून अधिक कार्यक्रम करण्याचा अनुभव काय होता, याविषयी काय सांगा? हां. मी 2018ला कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेची सदस्य झाले. आणि 2019 पर्यंत असं काहीतरी एखादं टाकणं असं असायचं. आणि 2020ला ना कोरोना आला. कोरोना आल्यानंतर पहिला आपला लॉकडाऊन 14 तासांचा. हो. आणि त्यावेळेला ना आपण खूप घाबरलेलो होतो. म्हणजे कोरोना झाला म्हणजे आपण मरणारच, हे एकच आपल्याला माहित होतं, बाकीचं काही खरंय, नाही. खरंय. आणि मग अशा वेळेला ना आमचे कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष आदरणीय श्री सुरेश ठाकूर गुरुजी यांनी काय केलं की आपण कोरोना आहे ना हे आपण विसरायला हवं, तर आपण काहीतरी वेगळं करायला हवं. मग त्यांनी ते 14 तास पुस्तकांच्या सानिध्यात, त्या 14 तासात तुम्ही एक पुस्तक वाचायचं आणि कुठचं वाचलं त्याच्याबद्दल टाकायचं. आणि मग असं ठरलं, त्याप्रमाणे आम्ही करत गेलो. आणि त्याच्यानंतर ना खूप खूप कार्यक्रम ते सांगत गेले आणि आम्ही करत गेलो. म्हणजे माझा स्वतःचा तर व्यक्तिमत्व विकास, माझ्या कलागुणांना वाव मिळाला. मी नवीन म्हणजे मॅडम मी सांगू तुम्हाला का, त्यावेळी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या संगीत स्वयंवर या नाटकातील स्वकुल तारक सुता हे नाट्यपद मी स्वतः हार्मोनियमवर वाजवून मी स्वतः ते गाऊन म्हटलं. अच्छा. म्हणजे माझ्यासाठी हे फार खूप छान. महत्वाचं होतं. आदरणीय माधव गावकर सरांनी मला त्यासाठी मार्गदर्शन केलं होतं. आणि नंतर वैज्ञानिक कथा होत्या, बोधकथा, शोधकथा. मग त्याच्यातनं मला अल्बर्ट आईन्स्टाईन आलेले. अल्बर्ट आईन्स्टाईन आपल्याला शाळेत असताना पण कळले नाहीत. हो. त्यांच्यावरती बँकेतल्या एका व्यक्तीने बोलायचं, फार चॅलेंज. बरं त्यावेळेला सगळं बंद होतं. म्हणजे कुठे कोणाकडे जाऊन पुस्तक मागायचं म्हणजे कोण अगोदर घरात पण नाही घ्यायचे. हो. म्हणजे अशात मला एक पुस्तक मिळालं आणि मी आईन्स्टाईनवरती बोलले. आणि तो मला खूपच असा आनंददायी प्रवास होता. आणि त्याच्यानंतर अलक्षित साहित्यिक, त्यांच्यावरती एक पुस्तक काढायचं ठरलं. आणि त्यात मी, त्या पुस्तकाचं नाव होतं सिंधू साहित्य सरिता. त्यात साहित्य क्षेत्रीचे परशुराम आदरणीय प. स. देसाई आणि साहित्य विश्वातील वसंत आपटे या 2 साहित्यिकांवरती मी लेखन केलं. आणि आणि तो आमचा कोरोनाच्या वेळेला प्रकाशित झालेलं ते पुस्तक होतं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या सगळे जे कवी आहेत आपल्या कोकणातले त्यांच्यावरती जाऊ कवींच्या गावा, म्हणजे प्रत्येक कवीची आपली स्वतःच्या गावावरती कविता असते, त्या कवितांची निवड करून असा एक आम्ही साचेबद्ध कार्यक्रम बसवलेला. तो आम्ही कवितांची राजधानी मालगुणला जाऊन सादर केला, तो सुद्धा कवी केशवसुतांच्या माझघरात. अरे वा, म्हणजे किती छान ना, खूपच सुंदर. नंतर एग एग सरी हा पण आमचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आणि हे सारच म्हणजे हे सगळं विश्व आहे ना, ते खूपच मला आनंददायी आणि नशिबाने मला साथ दिली आणि संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. खूप छान, सुंदर अनुभव आहेत. मॅडम, तुमच्या कार्याचा आवाका पाहता सांस्कृतिक क्षेत्राविषयी आपली भूमिका जाणून घेणं महत्वाचंच वाटतं. तर आपल्या सांस्कृतिक क्षेत्राबद्दल काय सांगाल? सांस्कृतिक क्षेत्र प्रत्येकाच्या आवडीचं असतं. आपल्याला वाटतं आपण नाच करावा, पण मी कुठे नाच करणार. पण ज्यावेळी नाच करायचं होतं तेव्हा आपल्याला व्यासपीठ मिळालेलं का? नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर नाही बाई काही करायचं, मुलींनीच नृत्य करायचं. मग अशा वेळेला मला असं वाटलं की आपल्या कॉलनीतल्या सगळ्या बायकांना एकत्र घेऊन आपण डान्स बसवावा. त्या सगळ्या जणी आल्या. आमच्या खरंच ना सगळ्या मैत्रिणींचा मला खूप आदर वाटतं मला, की मी काही म्हटलं की त्या होय म्हणतात, कुठेही रडगाणं नसतं. आता आम्ही हे 17 वर्ष सामाजिक कृतज्ञता निधी करतोय ना, अजिबात आमची मतभिन्नता नसते. अच्छा. तर मॅडम, आपण केवळ कवयित्रीच नाही तर संपादक म्हणून महत्वाचं योगदान दिलं आहे. तर वलयांकित चंद्र या आपण संपादित केलेल्या पुस्तकाबद्दल सांगा. मॅडम, त्याच्यात 2 गोष्टी होत्या. माझे मिस्टर चंद्रशेखर धानजी की
स्टेट बँकेत हा अपवादात्मक माणूस आहे असंच त्यांच्याबद्दल बोललं जातं. अच्छा. हां, म्हणजे प्रत्येकासाठी कधी काही त्याच्याबद्दल. तर मला ना 2 गोष्टीत अशी कृतज्ञता होती की अशा माणसाची ओळख सगळ्यांना व्हावी. सगळ्यांना होतीच, पण ती पुस्तकरूपी व्हावी असं मला वाटलं. ती एक प्रकारची माझी कृतज्ञता होती हं. की किती छान ना, असं आमच्या घरात प्रत्येक जण आमच्या घरात रमून जायचं. तिथे कुठेही तुम्हाला भेदभाव दिसत नव्हता. आणि दुसरी गोष्ट, हे जे काय माझं साहित्यिक विश्व आहे ना, तर मग आता प्रत्येक ठिकाणी मला जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी हे माझ्यासोबत आले, ह्यांना आवड नव्हती. धनजी साहेब आलं, ती बसा, ते बसले. ऐकता ऐकता त्यांना ती आवड निर्माण झाली. घाणेकर सरांनी त्यांना बऱ्याच कार्यक्रमांसाठी स्वतः घेऊन गेले. का तर जर ह्यांना आवड निर्माण झाली तर उज्ज्वलाला त्याचा फायदा होईल असं. ती पण एक कृतज्ञता व्यक्त करायची होती, म्हणून मी ते लिहायला घेतलं. असं करून ते मी पुस्तक संपादन केलं. आणि हे 6 वाजता रिटायर झाले ना बँकेतनं, आणि संध्याकाळी 8 वाजता नीलम कंट्री साईडला तो फार मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केलेला होता. आणि त्यावेळी त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. खूप छान अनुभव. म्हणजे एक बँकेतून व्यक्ती निवृत्त होत असताना लिखाण करणारी पण दुसरी व्यक्ती बँकेतील असावी. बरं, वाचकांना नेहमीच पुढील साहित्यकृतीची उत्सुकता असते. तर आता आपलं कोणतं नवीन पुस्तक येत आहे का? तर आता मी नोकरीला लागल्यापासून चे अनुभव. आणि महत्वाची गोष्ट ना, की माझ्या आईला वाटायचं की माझी मुलगी खूप हुशार आहे, पण माझी आई असेपर्यंत ना मला कधी संधीच मिळाली नाही. प्रत्येक आईला असं वाटत असतं ना. पण मला आई असताना संधीच मिळाली नाही. 2007ला ती गेली आणि 2008 पासून आतापर्यंत अव्याहतपणे माझा हा असा प्रवास चालू आहे. अच्छा. म्हणजे इथे मला कळतं किंवा कुठे कार्यक्रम असला याल का, किंवा मग असं आपल्याला कळतं आणि मी त्याचा अगदी आनंदाने सगळं त्यात सहभाग घेते. या प्रवासातील संवाद आपला असाच चालू राहणार आहे. त्यासाठी पुढील भागात ऐकूया, सायकलिंग, पाककला आणि कला हे छंद केवळ विरंगुळा नसून जीवनदान, आनंद. उज्ज्वला धांडजी मॅडम यांनी छंदांना जीवनशैलीचा भाग बनवला आहे. तर या आनंददायी प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या संवादाकडे वळूया. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.